मराठवाड्याची तहान आता भागणार आहे, कारण कृष्णा नदीचं पाणी हे उजनीमध्ये आणून मराठवाड्याला दिलं जाणार आहे। धाराशिव आणि बीड जिल्ह्याला कृष्णा नदीचं पाणी हे पुरवलं जाणार आहे। खासदारांच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भामध्ये शब्द दिल्याचं समोर येत आहे। तर मराठवाड्यामध्ये पावसाची तूट आहे। मागची इथली अनेक धरणांमधला पाणीसाठा सुद्धा कमी आहे आणि काही वेळापूर्वीच विरोधी पक्षाच्या खासदारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती। त्यानंतर ही माहिती समोर येते। या संदर्भामध्ये अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी वैदेही काणेकर यांच्याकडनं। वैदेही, महत्त्वाची बातमी आहे, मराठवाड्यामध्ये पावसाची तूट आहे, काय अधिकचे अपडेट? नक्कीच आपण बघतोय की यंदा पाऊस कमी पडलेला आहे आणि त्यातच मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात काही आतापासूनच दिसून आलेली आहे आणि अशातच आता मराठवाड्याची तहान भागवण्यासाठी कृष्णाचं पाणी मराठवाड्यामध्ये आणण्याचा एक प्रयत्न सध्या सुरू असल्याची माहिती मिळत आहे। खासदारांची एकूणच जी बैठक झाली, या बैठकीमध्ये कृष्णा नदीचं पाणी उजनीमधून आणून आणि उजनीमधून मराठवाड्यात धाराशिव आणि बीड जिल्ह्यामध्ये वळवण्यासंदर्भात खरं तर चर्चा झाली असल्याची माहिती मिळत आहे। त्याच्यामुळे मराठवाड्याची तहान या गोष्टीमुळे खरं तर भागवली जाऊ शकते अशी देखील चर्चा झालेली आहे। मात्र या संदर्भात त्वरित तोडगा काढण्याचा शब्द देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर महत्त्वाची बातमी आहे, कृष्णेचं पाणी आता उजनीमधनं मराठवाड्याला देण्यात येणार आहे।